सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आत्तापर्यंत आपण भगवद्गीतेतील पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय पाहिला. तर आता तिसरा अध्याय म्हणजेच कर्मयोग, यामध्ये भगवंतांनी ज्ञानयोग व कर्मयोग यानुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याच्या श्रेष्ठतेचे निरूपण केले. त्यानंतर यज्ञादी कर्मांच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले आणि ज्ञानी लोकांना व भगवंतांनाही लोकसंग्रहासाठी कर्मे करण्याची आवश्यकता का आहे हेही सांगितले. तसेच अज्ञानी व ज्ञानी लोकांची लक्षणे आणि रागद्वेषविरहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा कशी मिळते हेही सांगितले व शेवटी कामाला आवर घालण्याचे प्रतिपादन केले, जो काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भगवंतांनी कर्मयोगाची 3 लक्षणेही सांगितली. ती म्हणजे आपले कर्म निरंतर करत राहणे, दुसरे भेदभावरहित कर्म करणे आणि तिसरे म्हणजे अपेक्षारहित कर्म करणे. अशा पद्धतीने अर्जुनाला प्रथमच कर्मयोगाची ओळख झाली. त्यानंतर त्याच्या मनात साहजिकपणे विचार आला असणार की युद्धासारखे घोर कर्म करताना सुद्धा परमात्म्याशी अनुसंधान कसे काय होऊ शकेल, कारण कर्माला कर्मयोगामध्ये परिवर्तित करणे हे तितके साधे व सरळ नाही हे अर्जुन जाणून होता. अर्जुनाच्या मनातील हे भाव भगवंतांनी जाणून घेतले आणि त्यानंतर त्यांनी चौथा अध्याय म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग सांगण्यास सुरुवात केली. ज्ञानाच्या प्रकाशात आपले कर्म कसे पाहावे, ज्यामुळे ते कर्म परमात्म्याला समर्पित करता येते, याविषयीचा उपदेश या म्हणजेच चौथ्या अध्यायात भगवंतांनी दिला आहे. ज्ञान म्हणजे आत्मा, तसेच परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधांविषयीचे ज्ञान हे शुद्ध करणारे व मुक्ती देणारे असते. हे ज्ञान निष्काम भक्ती व कर्मयोगाचे फळ असते. या अध्यायात भगवंत गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्त्व आणि गुरुला शरण जाण्याची आवश्यकता का आहे याविषयी उपदेश करतात. या 42 श्लोकांच्या या अध्यायात निरनिराळ्या यज्ञांच्या फळांचे वर्णन, तसेच योगी महात्मा पुरुषांचे आचरण आणि त्यांचा महिमा, तसेच ज्ञानाचे महत्त्व आपण पाहणार आहोत. तर आज आपण चौथा अध्याय म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योगातील पहिला श्लोक पाहणार आहोत. श्लोक पाहूयात. श्री भगवानुवाच इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले. इमम म्हणजे हा, विवस्वते म्हणजे सूर्यदेवाला, योगम म्हणजे एखाद्याचे भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयीचे ज्ञान, प्रोक्तवान म्हणजे उपदेश केला, अहम म्हणजे मी, अव्ययम म्हणजे अव्यय किंवा अविनाशी, विवस्वान म्हणजे सूर्यदेवाचे एक नाव, मनवे म्हणजे वैवस्वत नामक मानवजातीचा जनक, प्राह म्हणजे सांगितला,
मनू म्हणजे मानव जातीचा जनक, इक्ष्वाकवे म्हणजे राजा इक्ष्वाकूला, अब्रवीत म्हणजे म्हणाला. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. या ठिकाणी भगवान म्हणतात की मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. या श्लोकात विवस्वान म्हणजे ऊर्जेचा मुख्य स्रोत असलेला सूर्य होय. या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. भगवंत सांगतात की हा कर्मयोग सनातन आहे. सर्वप्रथम विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितला गेला व त्यानंतर तो सूर्याच्या पुढच्या पिढीकडे परंपरेने सूर्याचा पुत्र मनू व पुढे इक्ष्वाकूपर्यंत संक्रमित झाला. तर हा विवस्वान हा आदितीच्या 12 पुत्रांपैकी एक आहे. विवस्वानचा पुत्र मनू, मनूचे पुत्र पुढे मनुष्य म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी फक्त देव, दानव, यक्ष, गंधर्व व किन्नर अशा 5 जाती अस्तित्वात होत्या. ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 4 युगांचा कालखंड आहे. त्यामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी 4 युगे आहेत. जेव्हा ही 4 युगे होतात तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस होतो आणि हे एक चतुर्युग म्हणजे 43,20,000 वर्षांचा कालखंड होतो. आणि जेव्हा अशी 71 चतुर्युगे होतात तेव्हा एक मनू अशी योजना आहे. अशा 14 मनूंइतके ब्रह्माजींचे आयुष्य आहे. आत्ता सध्या आपण 7व्या मनुकालामध्ये जगत आहोत. यावरून लक्षात येईल की हा योग किती जुना व प्राचीन आहे व कितीतरी पूर्वी सांगितला गेला आहे. म्हणून अर्जुन ही काही पहिलीच व्यक्ती नव्हती की जिला भगवंतांनी कर्मयोगाचे रहस्य सांगितले. भगवंतांनी त्याच्या आधीही सूर्याला व सूर्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये योग हा संक्रमित झाला होता. फक्त 5,000 वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा भगवद्गीता सांगितली आणि त्यामध्ये कर्मयोग सांगितला. या ठिकाणी सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनक आहे. सूर्यवंशी इक्ष्वाकू कुळामध्ये श्रीरामांनी देखील अवतार घेतला. एकदा श्रीराम व्याकुळ झाले होते. त्यावेळी त्यांचे कुलगुरू महर्षी वसिष्ठांनी त्यांना उपदेश केला जो योग वसिष्ठ नावाने ओळखला जातो. तो कर्मयोगावरील उपदेश आहे. प्रभू श्रीराम पुढील अवतारामध्ये म्हणजेच श्रीकृष्ण अवतारामध्ये वक्ता झाले आणि त्यांच्या मुखाद्वारे हा कर्मयोग पुन्हा अर्जुनाला सांगितला गेला. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितलेली असल्यामुळे गीतेमधील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्याशिवाय वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी सूर्य हा मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे आणि कर्मयोगाचं सुद्धा सूर्य एक उत्तम उदाहरण आहे. कर्मयोगाची जी 3 लक्षणे सांगितली जातात ती सूर्याकडून अगदी व्यवस्थितरित्या पाळली जातात. भगवंतांकडून कर्मयोगाचे ज्ञान प्राप्त केल्यापासून सूर्यदेव हे निरंतर प्रकाशदानाचे कार्य करत आहेत.
या सृष्टीमध्ये भगवंतांनी त्यांच्यावर सोपवलेले हे कार्य ते कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकसारखा प्रकाश देत करत असतात व तेही सृष्टीतील घटकांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता. तुम्ही कधी असं पाहिलंय का की एखाद्या भागात सूर्याचा प्रकाश खूप जास्त प्रमाणात पडतो, दुसऱ्या भागात खूप कमी प्रमाणात पडतो, असे आपल्याला कुठेही आढळून येत नाही. यावरून हेच दिसते की सूर्यदेवाकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. यावरून मनुष्याने देखील हे लक्षात ठेवले पाहिजे की ईश्वराने जे कार्य आपल्याला सोपवले आहे ते कोणाची वाहवा मिळेल ही अपेक्षा न धरता व मनात कोणताही भेदभाव न बाळगता कर्तव्यदृष्टीने करत राहिले पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपल्याला कर्मयोग साधता येतो आणि हा कर्मयोग केवळ अभ्यासानेच साध्य होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महर्षी नारद. महर्षी नारद नेहमी भक्तीचा प्रसार करत तीनही लोकांमध्ये विचरण करत असत व स्वतःला भगवान विष्णूंचा सर्वश्रेष्ठ भक्त मानत असत. एकदा त्यांना अभिमान झाला व ते भगवान विष्णूंना म्हणाले, माझ्यासारखा परमभक्त संपूर्ण जगात दुसरा कुणीही नाही. तेव्हा भगवान विष्णू नारदांना पृथ्वीलोकात घेऊन गेले. तिथे एक शेतकरी होता. तो दिवसभर शेतातील कामांमध्ये व्यस्त असला तरीही नामस्मरण करत होता. भगवंत नारदांना म्हणाले, हा शेतकरी आहे तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. नारदजींना आश्चर्य वाटले की मी सतत नारायण नारायण जप करतो व हा शेतकरी त्याचे काम करता करता नामजप करतो, तरीही तो श्रेष्ठ कसा? तेव्हा भगवंतांनी नारदांची परीक्षा पाहण्याचे ठरवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही एक पाण्याचा घडा भरून घेऊन या. पण पाण्याचा घडा आणताना त्यामध्ये एक अट सांगितली की पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये. नारदांना हे काम अतिशय सोपे वाटले व त्यांनी ते करण्यास प्रारंभ केला. ते पाण्याचा घडा घेऊन भरून आले आणि भगवंतांजवळ जाऊन उभे राहिले. तेव्हा भगवंतांनी त्यांना विचारले की हे काम करत असताना तुम्ही माझ्या नावाचा उच्चार किती वेळा केला? तेव्हा नारद मुनी शांत झाले व ते म्हणाले, माझे संपूर्ण लक्ष फक्त पाण्याचा एक थेंबही सांडू नये याकडे जास्त होते. यावरून नारदांनाही एक गोष्ट कळली की कर्म करता करता भगवंतांशी अनुसंधान साधणे अतिशय कठीण आहे आणि हे केवळ अभ्यासानेच साधता येते. दुसऱ्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही ते शक्य होत नाही. याचा अभ्यास स्वतःला करावा लागतो. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की योग म्हणजेच कर्म, ज्ञान आणि भक्तीचा मार्ग हा अतिप्राचीन आणि अनादी आहे. त्यांनी हा ज्ञानाचा प्रवाह ऋषीमुनींच्या माध्यमातून नाही तर थेट सूर्यदेव आणि राजर्षींच्या परंपरेतून चालत आलेला आहे हे दर्शवले आहे. यातूनच या ज्ञानाची पवित्रता, महत्त्व आणि सातत्य सिद्ध होते. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक शिक्षणाचे महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन यासाठी मूलभूत मार्गदर्शक आहे. आपल्याला जीवन जगत असताना जे आवश्यक ज्ञान आहे ते किंवा त्यांच्या मूल्यांचे योग्य परंपरेतून मिळणे किती महत्त्वाचे आहे हे हा श्लोक शिकवतो. त्यासाठी गुरु शिष्य परंपरा किंवा विश्वसनीय स्रोतांकडून ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक व डिजिटल जगात माहितीचा स्रोत सर्वांकडे भरपूर आहे, पण त्यातील सत्य आणि अविनाशी ज्ञान ओळखण्यासाठी सद्गुरू किंवा प्रामाणिक मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. तसेच
मूल्य जपणे म्हणजे प्रिझर्विंग व्हॅल्यूज यासाठीही हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे ज्ञान दीर्घकाळ चालत आलेले आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या सांस्कृतिक, नैतिक आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करून पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे, जेणेकरून जीवनाचा जो मूळ आधार आहे तो टिकून राहील. तसेच कन्सिस्टन्सी इन इफर्ट्स म्हणजे प्रयत्नांचे सातत्य कुठलेही यश मिळवण्यासाठी किती गरजेचे आहे हेही हा श्लोक अधोरेखित करतो. योग म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करणे. हा योग एकामागून एक परंपरेतून आला आहे. याचा अर्थ सातत्याने कर्म करणे आणि ज्ञानाचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनातील कोणतेही क्षेत्र असो, नोकरी, शिक्षण किंवा आरोग्य, या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी सातत्य आणि शिस्त ही गरजेचे आहे. थोडक्यात या श्लोकातून काय संदेश मिळतो तर ज्ञानाचा स्रोत आणि त्याची सत्यता हे तपासणे गरजेचे आहे. जीवनातील सत्य आणि अविनाशी ज्ञान हे कोणत्याही काळामध्ये नष्ट होत नाही आणि ते तेवढेच पवित्र देखील आहे. आपल्याला हे समजून घ्यायला हवे की हे ज्ञान केवळ तात्पुरते नाही तर युगानुयुगांपासून चालत आलेले आहे आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी जे योग्य आणि खरे ज्ञान आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शक किंवा गुरुची निवड करणे देखील तितकेच अत्यावश्यक आहे. गुरुशिवाय ज्ञान हे विस्कळीत होऊ शकते किंवा चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. म्हणून योग्य मार्गदर्शक निवडणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा योग म्हणजे ज्ञान केवळ कर्मधर्म सांगत नाही तर योग्य आणि प्रभावी कृती कशी करावी हे शिकवते. हे ज्ञान मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यास मदत करते. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील पहिला श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.